सगळे सैनिक आहेत. तुमच्या तोंडातून सुद्धा आवाज निघाला पाहिजे. एक झाशीच्या राणीसारखं भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. आम्ही सर्व महाराष्ट्रातील सैनिक संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष असतील, सर्व माजी सैनिक आहेत. तुम्ही एकटे नाही, सर्व तुमच्या बरोबर आहोत. जरी प्रशासन तुम्हाला सहकार्य करत नसेल, त्या गाळमुंडाची पूर्ण जिरवल्याशिवाय सोडणार नाही. यासाठी हे सैनिक आलेले आहेत. आणि तुमच्या कोणत्याही परिवाराला आता परत जर हात लावण्याचा जरी प्रयत्न केला तर त्यांना इथं बचाव नाही. 40,000 सैनिक जर आले तर तुडवले तर त्यांचा भत्ता बनून जाईल एवढी क्षमता आहे आमची. पण आम्ही कायदा कानून मानतो. या देशात लोकशाही आहे आणि लोकशाही हे आपल्या संविधान प्रमाणे चालते आणि आम्ही देशाचे रक्षक आहे, संविधानला मानतो. परंतु जर का गृहमंत्र्यांनी ह्या गोष्टीचं जर लक्ष नाही घेतलं, कठोर कारवाई त्यांच्यावर गावगुंडावर जर नाही केली तर मग मात्र आम्हाला कायदा हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही कुठल्याही कसल्याही काळजी करू नका. तुमच्या पाठीशी पूर्ण महाराष्ट्रामधले सैनिक आहेत हे आपण लक्षात ठेवा. तिशी त्यांच्या पाठीमागे वृद्ध आई वडील आहेत, वृद्ध आई वडील आहेत. एक भाऊ आहे, भाऊ आज ऑन ड्युटी आहे. फक्त एवढंच सगळ्यांना सांगायचंय, मला आणि माझ्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे. ही केस लवकरात लवकर फास्ट ट्रॅक पोस्टर यावीच आणि ज्यांनी साईडनं कुणी त्यांना हेल्प केली त्यांची बी लवकरात लवकर ह्यांनी हे करून त्याचं लवकरात लवकर कारवाई करा आणि ही केस लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात यावी. सगळ्या नेत्यांनी ह्याची दखल घ्यावी. कुठला राजकीय दबाव नाही आला पाहिजे, कोणताही राजकीय दबाव नाही आला पाहिजे. त्यांच्या धमक्या आम्हाला येत आहेत की तुम्ही केस मागे घ्या म्हणून. किती जरी धमकीन काही जरी आलं तर तुम्ही कुठल्याही गोष्टीचा हे करू नका, झुकू नका. तुम्ही फक्त आम्ही तुमच्या मागे आहोत नाही, माझ्या नवऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि मिळणार.